मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न झालं। नव्या संसाराची स्वप्न पाहून ती नवी नवरी घरी आली। मात्र इथे तिच्या नशिबी भलतंच काही लिहिलं होतं। सुखी संसाराची स्वप्न पाहून ती ज्या नवऱ्यासोबत आली होती तो नवरा मात्र शरीर संबंध ठेवण्यास असमर्थ होता। मात्र त्यानं हे सर्व तिच्यापासून लपवलं आणि आणखी एक भयानक प्रकार तो घडवून आणणार होता। पत्नीसह कोल्हापूरहून पुण्याला आलेल्या या व्यक्तीनं भाड्याचं घर घेतलं। पत्नीसह तो या घरात राहत होता। काही दिवसांनी तो एका मित्राला घरी घेऊन आला आणि त्याला पत्नीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी सांगितलं। मित्रही कामाला लागला। मित्राच्या पत्नीकडे तो एकटक पाहू लागला। इतकंच नाही तर तिच्याशी जवळीक देखील साधायचा प्रयत्न केला। मात्र पतीच्या मित्राकडून वारंवार अश्लील कृत्य केलं जात असल्यामुळे 25 वर्षाच्या महिलेनं खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यानंतर या महिलेच्या 30 वर्षाच्या पतीला आणि 50 वर्षाच्या मित्राविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। सदर महिलेचं 2023 मध्ये लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर नवीन ज्यावेळेस ते पुण्यात राहायला आले त्यावेळेस त्या महिलेचा जो पती होता त्यांनी त्याच्या मित्रालाही स्वतःच्या घरी राहायला बोलवलं होतं आणि त्या महिलेला सांगितलं होतं की हा माझा मित्र आहे आणि इथंच राहणार आहे। परंतु त्या वेळेस त्या मित्राने तिच्याशी जवळीक साधायचाही प्रयत्न केला। मग त्या महिलेने ते त्याच्या पतीला सांगितलं, त्यावरून तिचे वाद झाल्यानंतर ती महिला माहेरी निघून गेली होती। एक करायला सुरुवात केली आणि त्या महिलेला संपर्क साधायचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या महिलेने त्याचा फोन उचलला असता त्या फोनवर त्याने फोन करून त्याला सांगितलं की असं असं मी तुझ्या घरी राहायला आलो होतो आणि तुझा नवरा असं असं तुझ्याशी संबंध करायला हा सक्षम नव्हता, म्हणून त्याने मला तुझ्या घरी घेऊन आला होता आणि आपल्या दोघांचे संबंध व्हावेत आणि पुढे आपल्याला मूलबाळ व्हावं आणि त्याच्यातनं त्याला मूलबाळ व्हायला हवं अशी त्याची इच्छा होती, म्हणून तो तिला त्या मित्राला घरी घेऊन आला होता असं सांगितल्यावर त्या महिलेला खूप धक्का बसला आणि सदर महिलेने येऊन पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे। सदर तक्रारीवरून त्या महिलेचा पती आणि त्याचा मित्र या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान ही महिला आणि तिचा पती मागील काही महिन्यांपासून विभक्त राहत होते। ही माहिती तिच्या पतीच्या मित्राला समजली होती। त्यामुळे तो पुन्हा या महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला। त्या दिवशी तुझ्या पतीनंच मला घरी आणलं होतं। तुझा नवरा शरीर संबंध ठेवण्यासाठी असमर्थ आहे, त्यामुळेच त्यानं मला तुझ्यासोबत शरीर संबंध ठेवून मूलबाळ करून देण्यासाठी सांगितलं होतं असा मेसेजही त्यानं या महिलेला केला होता। आणि त्यानंतर या महिलेनं पोलीस स्टेशन गाठत पती आणि तिच्या मित्राच्या विरोधात तक्रार दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे।